न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नेहरू मार्केटचा पुनर्वसन प्रश्न पुन्हा ऐरणीवर। ग्राउंड फ्लोअर द्या, नाहीतर हायकोर्टात खेचू। संजय झिंजे। नेहरू मार्केटच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलामध्ये मूळ गाळेधारक व ओटेधारकांचे पुनर्वसन ग्राउंड फ्लोअरवरच करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्राची आठवण करून देत त्यानुसार पुनर्वसनाची लेखी हमी तातडीने द्यावी, अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला। या बैठकीला प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहत्रे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी मूळ गाळेधारक व ओटेधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ठामपणे मांडत व्यापारी संकुलातील जागा ग्राउंड फ्लोअरवरच देण्याची मागणी केली। आज उपमहापौर साहेब धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू मार्केट येथील सर्व गाळेधारकांची मीटिंग लावली होती। आज आम्ही आमचं स्पष्ट म्हणणं तिथं मांडलेलं आहे की महापालिकेने हायकोर्टामध्ये ॲफिडेविट म्हणून लिहून दिलं की 14 गाळे व 70 ओटे यांचं आम्ही त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार आहे। तर आम्ही आमचं स्पष्ट भूमिका मांडली की जे आमचे 14 गाळे व 70 ओटे ते आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच आमचे गाळे व ओटे घेणार आहे। त्याचं कारण असं की आम्ही जे काही भाडेकरी होतो ते आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो, मग ते ग्राउंड फ्लोअर सोडून आम्ही दुसरीकडे गाळे बिलकुल घेणार नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ॲफिडेविट करून दिलेलं आहे आणि जर त्या ॲफिडेविट प्रमाणे जर तुम्ही नाही वागले तर मग आम्ही परत हायकोर्टात जाणार आहे, अवमान याचिका म्हणून दाखल करणार आहे आणि आमचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर खूप विश्वास आहे। आम्ही न्यायालयातनं आमचे गाळे मिळवणार आहे। पण त्यापूर्वी मी प्रशासनाला सांगतो की तुम्ही जे काही ग्राउंड फ्लोअरवर गाळे काढणारे आणि जे काही आम्हाला सोडून ते काही तुम्ही दुसऱ्या व्यापाऱ्यांना वगैरे विकणार आहे तर आमचा नेहरू मार्केटला बांधण्याला अजिबात विरोध नाही। तुम्हाला काय गाळे विकायचे विका, परंतु आम्ही जर हायकोर्टातनं परत आमच्याच ठिकाणी गाळे मिळवण्याची ऑर्डर आणली तर जो कोणी इन्व्हेस्टमेंट करेल तर त्याची नुकसान होईल। तर मग मला महानगरपालिकेच्या प्रशासनाने तुम्ही कोणत्याही व्यापारीची नुकसान करू नका आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे। आम्ही आमचे गाळे व आमचे ओटे हे आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच घेणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।